अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ आहे की स्वामींची नित्यसेवा कशी करायची। जे जुने स्वामी भक्त आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही, त्यांना माहिती आहे की नित्यसेवा म्हणजे काय आणि ती कशी करायची। परंतु जे नवी स्वामी भक्त आहेत त्यांना असा प्रश्न पडतो की नित्यसेवा म्हणजे आपण नेमकं काय करायचं, कशी करायची, म्हणजे नित्यसेवा पुस्तकातले किती अध्याय वाचायचे, हे सगळे प्रश्न पडतात। त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले ते कमेंटमध्ये विचारले तरी चालतील। आपण जी काही नित्यसेवा करतो, नित्यसेवा म्हणजे काय? नित्य म्हणजे नियमित केली जाणारी सेवा म्हणजे नित्यसेवा। ती कधीही चुकू द्यायची नसती, त्या सेवेला आपण नित्यसेवा म्हणतो। म्हणून ही नित्यसेवा कशी करायची तर हे बघा, तुम्ही नित्यसेवा करत असताना तुम्ही सेवा किती करता याला महत्त्व नाही, पण तुम्ही ती कशी करता याला खूप महत्त्व आहे। तुम्ही सेवा करत असताना अतिशय मनातून, मनोभावे आणि स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करायची आहे। तुम्हाला असं वाटेल की मला एवढा वेळ देता येईल का नाही, कसं होईल, काय होईल, पण घाबरायचं काहीच कारण नाही। स्वामी आपोआप तुमच्याकडून पुन्हा ही सेवा करून घेतात आणि तुम्हाला नंतर जसे अनुभव येतील की एका दिवशी जर सेवा केली नाही तर आपलं काहीतरी चुकलंय असं देखील वाटतं। बघा, आता हळूहळू जशी तुम्ही सेवा कराल तसे तुम्हाला अनुभव येत जातील। तर आता ही नित्यसेवा कशी करायची ते मी सांगते तुम्हाला। सुरुवातीला नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला घरात स्वामीचा छोटासा का होईना फोटो असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण सेवा करू शकत नाहीत। मूर्ती असेल तर अतिउत्तम, परंतु जर मूर्ती नसेल तर छोटासा का होईना फोटो आवश्यक आहे। सकाळी देवपूजेबरोबर आपल्याला हे फोटोची छान पूजा करून घ्यायची। मूर्ती असेल तर मूर्तीची छान पूजा करून घ्यायची आहे। स्वामींना झेंडूचं पिवळं फूल खूप आवडतं, म्हणून आपल्याला झेंडूचं पिवळं फूल व्हायचं आहे त्यांच्या चरणी, किंवा फोटोला पिवळ्या फुलांचा हार घातला तरी चालेल। जर पिवळ्या झेंडूचं फूल नाही भेटलं तर कुठल्याही पिवळ्या रंगाचं किंवा कोणतंही फूल वाहिलं तरी चालेल। त्यानंतर फोटोला आपल्याला कधीही किंवा मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं नाही आहे, आपल्याला अष्टगंध लावायचा आहे। त्यानंतर स्वामींना अत्तर खूप प्रिय आहे, त्यानंतर आपल्याला स्वामींना अत्तर लावायचं आहे। आणि जे काही आपण घरात रेग्युलर वरण भात भाजी पोळी हे जेवण बनवतो ते जेवणाचा नैवेद्य दाखवला तरी सकाळ संध्याकाळ चालेल। जर तुमच्याकडं तसं नाही दाखवता आलं तुम्हाला तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। असं काही नाही की स्वामींना सागर संगीतच खूप छान पाची पक्वानाचं जेवण लागतं, असं काही नाही। फक्त त्यांना सेवा प्रिय आहे, तुम्ही ती किती मनातून करता, कसं उगं दाखवायचं म्हणून करून काहीच उपयोग नाही। मनोभावी केला तरच आपल्याला त्याचा रिझल्ट जाणवतो। तर आता मी सांगते की ही सेवा आपल्याला कधीही चुकू द्यायची नाही। एकतर सेवेचा आपल्याला टायमिंग ठेवायचा, एकतर तुम्ही सकाळी सेवा केली तर रेग्युलर तुम्ही सकाळीच करा, किंवा संध्याकाळच्या टायमाला केली तर रेग्युलर तुम्ही संध्याकाळीच करा। सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, आसन बसायला घ्यायचं आहे आणि स्वामींना नतमस्तक व्हायचं आहे। आधी त्रिवार मुजरा घालायचा आहे। जे जुने स्वामी भक्त आहेत त्यांना मुजरा कसा करायचा ते माहिती, कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे। मुजरा करायला कधीही विसरायचं नाही। जे नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी मी मुजरा कसा करायचा त्याचा व्हिडिओ सेपरेट उद्या चॅनलवर टाकते। तर त्रिवार आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे। मुजरा केल्यानंतर स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं आहे आणि म्हणायचं आहे की स्वामी, ही माझी साधी भोळी सेवा आहे, ती रुजू करून घे आणि माझ्या आयुष्यात जे काही अडचणी दुःख असतील ते समाप्त करून सुखी समाधानी जीवन कर आणि माझ्या जीवन आनंदाने भरू दे, आणि जास्तीत जास्त कशी सेवा मला तुझी करता येईल आणि तू ती सेवा माझ्याकडून करून घे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना, अशी म्हणून स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आणि सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर सेवेमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर स्वामी समर्थ सारामृताचं जे पुस्तक भेटतं छोटंसं, त्याचं काय करायचं आहे आपल्याला, रोज 3 अध्याय पठण करायचे आहेत। पठण करणे म्हणजे काय, तर 3 अध्याय वाचायचे आहेत। तुम्ही आज सेवा सुरू केली तर आज 1 2 3 अध्याय वाचायचे, उद्या पुढचे 3 म्हणजे 4 5 6, त्याच्या पुढचे 3 7 8 9 असे रोज 3 अध्याय वाचून 21 अध्याय आहेत ह्याच्यात। 7 दिवसात तुमचं ते स्वामीचरित्र सारामृताचा 1 पाठ होऊन जातो। त्यानंतर आपल्याला 11 माळी स्वामीचे जप करायचा आहे। 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून, खूप फास्ट पण म्हणायचं नाही आणि खूप हळू पण म्हणायचं नाही, असं तुम्हाला 11 माळी काय करायचं आहे, जप करायचा आहे। जर तुम्हाला 11 माळी जप जर शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 माळ केली तरी चालेल। जर तुमच्याकडं माळ नसेल तर कमीत कमी स्वामींसमोर 15 मिनिट बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 15 मिनिट, माळ नसेल तर कंटिन्यू म्हणायचं आहे।
त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्रचं म्हणायचं आहे तुम्हाला, पण 11 वेळेस नाही शक्य तर तुम्हाला 1 वेळा तरी तारक मंत्र म्हणायचं आहे. तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तर तारक मंत्र काय ते निश्चंक होई रे म्हणा हे जे आहे ते तारक मंत्र आहे स्वामीचं. ते तारक मंत्र रोज तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे, पण 11 वेळेस नाही झालं तर कमीत कमी 1 वेळेस तरी तुम्हाला म्हणायचं. आता परत सांगते तुम्हाला, सेवा म्हणजे नित्यसेवा काय करायची तर रोज स्वामी चरित्रसार अमृत आहे त्याच्यातलं 3 पाठ रोज वाचायचे आहेत, म्हणजेच पठण करायचे आहेत. कमीत कमी स्वामी समर्थ असं म्हणून 11 माळी जप करायचा आहे. आणि 11 माळी नाही शक्य झालं तर 1 माळ केलं तरी चालेल. त्यानंतर तारक मंत्राच्या 11 माळी करायच्या आहेत. त्या 11 माळी नाही झाल्या तर 1 वेळेस तारक मंत्र केला तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरात चलता फिरता काम करताना श्री स्वामी समर्थ असं देखील म्हटलं तरी ती सेवा तर सगळ्यात जास्त लाख मोलाची आहे. कारण स्वामी समर्थ असं म्हणत नाहीत की एका जागेवर बसूनच तुम्ही माझी सेवा करा. तुम्ही ती कशी करता इकडं करता ते त्यांना महत्त्वाचं आहे, परंतु नित्यसेवा ही आपल्याला एका जागेवर बसूनच करायची आहे. 3 अध्याय, 11 माळी जप, 11 माळी तारक मंत्र अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. ते नाही तर तुम्हाला 1 माळ मी सांगितलेली आहे. जेव्हा तुम्ही सेवा करायला सुरुवात करताल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आणि आपोआप अनुभव येतील की स्वामी समर्थ कुठल्याही अडचणीमध्ये आपल्या पाठीशी कसे उभे राहतात खंबीरपणे आणि आपल्या सगळ्या अडचणी ते कसे दूर करतात. फक्त आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे आणि मनोभावे सेवा करायची. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मांसाहार करून सेवा करायची नाही. तुमचा मासिक धर्म असेल त्या दिवशी देखील 4 दिवस जे आहेत तेव्हा देखील तुम्हाला ती सेवा करायची नाही. असा हा नित्यसेवाचा व्हिडिओ होतो. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.